नमस्कार. आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत. खास करून गडचिरोलीतल्या वनहक्क पट्टेधारक शेतकऱ्यांसाठी. एक नवीन शेतकरी आयडी आला आहे आणि तो काय आहे, कसा मिळवायचा, हे सगळं आपण आता सविस्तरपणे पाहूया. चला तर मग सुरू करूया. आता हे जे कार्ड दिसतंय ना, हे फक्त एक साधं ओळखपत्र नाहीये. असं समजा की ही एक चावी आहे, एक गुरुकिल्ली, जी अनेक महत्वाचे फायदे उघडून देणार आहे. पण मग नक्की कोणते फायदे मिळणार आहेत आणि हे कार्ड मिळवायचं तरी कसं, बरोबर? हेच ते प्रश्न आहेत ज्यांची उत्तरं आपण आज शोधणार आहोत. आपण अगदी टप्प्याटप्प्याने संपूर्ण प्रक्रिया समजून घेणार आहोत. चला, एक नजर टाकूया की आज आपण काय काय पाहणार आहोत. सगळ्यात आधी या आयडीचे नेमके फायदे काय आहेत? मग नोंदणी कशी करायची, त्याचे 4 मार्ग कोणते, नोंदणीची 3 टप्प्यांची सोपी प्रक्रिया आणि शेवटी हा आयडी इतका महत्वाचा का आहे, या सगळ्या गोष्टींवर आपण बोलू. ठीक आहे, तर सगळ्यात आधी शेतीविषयक लाभांची गुरुकिल्ली म्हणजे हा शेतकरी आयडी नेमका आहे तरी काय आणि तो इतका महत्वाचा का आहे हे समजून घेऊया. अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर हा शेतकरी आयडी म्हणजे एक खास युनिक ओळख क्रमांक आहे. या एका नंबरमुळे शासकीय योजना आणि सेवा मिळवणं खूप सोपं होणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे माहितीये? हा आयडी म्हणजे सरकारकडून मिळणाऱ्या आर्थिक आणि कृषी योजनांसाठी एक प्रवेशद्वारच आहे. ही पहिली आणि अत्यंत महत्वाची पायरी आहे. बरं, मग ही नोंदणी करायची कशी? त्यासाठी कोणकोणते मार्ग आहेत? चला ते पाहूया. शासनाने यासाठी बरेच सोपे पर्याय दिले आहेत. एक नाही, 2 नाही, तर तब्बल 4 मार्ग आहेत नोंदणी करण्याचे. म्हणजे बघा किती सोपं केलंय. एकतर mhfr.agristack.gov.in या वेबसाईटवर जाऊन स्वतः नोंदणी करता येईल किंवा फार्मर रजिस्ट्री MH नावाचा अँड्रॉइड ॲप वापरता येईल. जर हे जमत नसेल तर जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात म्हणजे CSC सेंटरमध्ये जाऊन मदत घेता येते. आणि चौथा पर्याय म्हणजे थेट ग्रामपंचायतीमध्ये जाऊन तलाठ्याच्या मदतीनेही नोंदणी करता येते. सोयीनुसार कुठलाही मार्ग निवडता येतो. चला, आता सगळ्यात महत्वाच्या भागाकडे येऊया. ही 3 टप्प्यांची नोंदणी प्रक्रिया नक्की आहे तरी कशी? अगदी सोपी आहे. आपण एक एक करून पाहू. ही सगळी प्रक्रिया फक्त 3 सोप्या टप्प्यांमध्ये विभागली आहे. पहिला आहे eKYC म्हणजे आपली ओळख पटवणं. दुसरा आहे जमीन संलग्नता म्हणजे शेतकऱ्याचा प्रकार निवडणं. आणि तिसरा म्हणजे e-साइन म्हणजेच डिजिटल सही करणं. चला, आता प्रत्येक टप्पा जरासा विस्तरपणे बघूया. तर पहिला टप्पा आहे eKYC. आता eKYC म्हणजे काय? तर ही एक डिजिटल प्रक्रिया आहे आपली ओळख पडताळण्यासाठीची. यासाठी लागतो फक्त आपला आधार नंबर. त्या नंबरवर एक OTP येतो, तो टाकायचा किंवा मग फिंगरप्रिंट स्कॅन करूनही हे काम होतं. अगदी सोपं आहे. eKYC झालं की येतो दुसरा टप्पा. तो आहे जमीन संलग्नतेचा. इथे आपल्याला आपला शेतकरी प्रकार निवडायचा आहे. म्हणजे आपल्या जमिनीच्या हक्कानुसार आपण कोणत्या प्रकारात येतो हे बरोबर निवडणं खूप महत्वाचं आहे. आणि इथेच एक गोष्ट नीट लक्षात घ्यायची आहे. इथे 2 वेगवेगळे पर्याय आहेत. पहिला, वनहक्कधारक शेतकरी म्हणजे जर फक्त वनहक्क असतील तर हा पर्याय निवडायचा. दुसरा पर्याय आहे भोगवटादार आणि वनहक्कधारक म्हणजे जर भोगवटादार म्हणून नोंद असेल आणि सोबत वनहक्कही असतील तर हा दुसरा पर्याय निवडायचा. ही निवड चुकवू नका कारण ती खूप महत्वाची आहे. आता येतो तिसरा आणि शेवटचा टप्पा, e-साइन. हे काय आहे तर ही एक प्रकारची डिजिटल सही आहे. कागदपत्रांवर आपण जशी सही करतो तशीच ही इलेक्ट्रॉनिक सही असते आणि ती आधार आधारित OTPने होते. त्यामुळे ती पूर्णपणे कायदेशीर आणि सुरक्षित आहे. काळजीचं काहीच कारण नाही. ई-साइनची प्रक्रिया तर सगळ्यात सोपी आहे. स्क्रीनवर एक संमती आणि घोषणापत्र दिसेल, ते स्वीकारायचं. मग आधारला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल, तो टाकायचा. बस, काम झालं. लगेचच नोंदणी क्रमांक थेट मोबाईलवर SMS ने येतो. तर ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली. आता पुढे काय? पुष्टीकरण कसं होतं आणि पुढच्या पायऱ्या काय आहेत ते बघूया. आणि हे बघा, नोंदणी यशस्वी झाली की लगेच असा मेसेज येतो. आपला शेतकरी आयडी थेट SMS द्वारे मोबाईलवर पाठवला जातो. म्हणजे सगळा निकाल जागेवरच मिळतो. याचा सरळ अर्थ आहे की आपला नवीन शेतकरी आयडी आता तयार आहे. तो नोंदणीकृत झालाय आणि आता सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी तो वापरता येणार आहे. बरं, सगळी प्रक्रिया तर आपण समजून घेतली,
पण पुन्हा एकदा यावर जोर देऊया की हा शेतकरी आयडी इतका महत्वाचा का आहे. ही एक गोष्ट लक्षात ठेवा. हा फक्त एक आयडी नाही, तर अनेक सरकारी लाभांपर्यंत पोहोचण्याची ही पहिली आणि सगळ्यात महत्वाची पायरी आहे. सगळं काही ह्या एका आयडीवर अवलंबून असणार आहे. आणि हे बघा, हे किती महत्वाचं आहे हे यावरून समजतं की गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः आवाहन केले आहे की जिल्ह्यातील सर्व वनहक्क पट्टेधारकांनी स्वतःची नोंदणी करावी. म्हणजे याचं गांभीर्य किती आहे हे लक्षात येतं. तर मग ही फायद्यांची गुरुकिल्ली आता सगळ्यांच्या हातात आहे. आता खरा प्रश्न हा आहे की ह्या किल्लीचा वापर करून विकासाची कोणती दारे उघडणार, याचा विचार नक्की करायला हवा.